नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तारिक रहमान। तर पहा, तारिक रहमान यांची बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी निवड ही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, श्रीनिवास कुलकर्णी। तर पहा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा श्रीनिवास कुलकर्णी यांना तो जाहीर झालेला आहे। तर भालचंद्र नेमाडे यांना पहा 2025चा साहित्यभूषण कोणता आहे? साहित्यभूषण 2025चा भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा थान्यानाथन सी। तर भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश या थान्यानाथन सी बनलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वे अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, उत्तर प्रदेश। तर पहा, स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते उत्तर प्रदेश हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5, क्रॉस बोर्ड QR पेमेंट करार कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा भारत आणि मलेशिया। तर क्रॉस बोर्ड QR पेमेंट करार हा भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान झालेला आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेत पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र। तर पहा, प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा महाराष्ट्र या राज्याला मिळालेला आहे। तसेच पहा, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि केरळ या राज्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना सुरू करण्याची घोषणा ही केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दिल्ली लखपती बिटिया योजना। तर पहा, फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी दिल्ली लखपती बिटिया योजना ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, 2026चा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दलाई लामा। तर पहा, दलाई लामा यांना 2026चा ग्रॅमी पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा पुणे। तर महाराष्ट्र राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प हा पुणे या शहरामध्ये स्थापन केला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पर्याय 1 आणि 2। म्हणजेच पहा, छारी थांड गुजरात, दुसरं आहे पाटणा पक्षी अभयारण्य जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। तर या दोन ठिकाणाला पहा रामसर स्थळाचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिला संगीतमय रस्ता म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, मुंबई। तर पहा, भारतातील पहिला संगीतमय रस्ता हा मुंबई या शहरामध्ये बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, नुकतेच 2026 हे वर्ष
कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर पहा, मध्य प्रदेश या राज्याने 2026 हे वर्ष शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, 2026मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपदे कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. तर पहा, 2026मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपदे अमेरिका या देशाकडे आहे. तर आपल्या भारतामध्ये पहा, 2023मध्ये G20 शिखर परिषद ही पार पडलेली होती. ब्राझील या देशामध्ये 2024 या वर्षी G20 शिखर परिषद ही पार पडलेली आहे. आणि दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 2025 या वर्षी पहा G20 शिखर परिषद ही पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2026चे विजेतेपदे कोणत्या संघाने जिंकलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB. तर पहा, महिला प्रीमियर लीग 2026चे विजेतेपदे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 16, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 केरळ. तर पहा, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य हे केरळ हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. तर पहा, चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे नाशिक या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 18, भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान अजय वॉरियर 25 संयुक्त लष्करी अभ्यास 2025चे आयोजने कोठे करण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बिकानेर, जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. तर पहा, भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान अजय वॉरियर 25 संयुक्त लष्करी अभ्यास 2025चे आयोजने बिकानेर या ठिकाणी करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 19, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोठे सुरू करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. तर पहा, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब ही मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजने कोठे करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुण्यातील पहा वाघोली या ठिकाणी, कुठे? पुण्यातील वाघोली या ठिकाणी 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारतीय पासपोर्ट कितव्या स्थानावर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 75व्या. तर पहा, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारतीय पासपोर्ट हे 75व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 22, निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 9व्यांदा. तर पहा, निर्मला सीतारामन यांनी सलग 9वा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, नुकतेच मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 युमनाम खेमचंद सिंह. तर पहा, युमनाम खेमचंद सिंह हे नुकतेच मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री ते बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24, अंडर-19 ओडीआय एकदिवसीय विश्वकप 2026चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भारत. तर पहा, अंडर-19 ओडीआय विश्वकप 2026चा विजेता हा भारत हा संघ ठरलेला आहे. तर इंग्लंड हा पहा उपविजेता संघ ठरलेला आहे, उपविजेता.
प्रश्न क्रमांक 25. शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. तर पहा, शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 26. T20 पुरुष वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच भारत आणि श्रीलंका. तर पहा, भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान T20 पुरुष वर्ल्ड कप 2026 हा आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी मोहिमेचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 समुद्रयान. तर पहा, भारताच्या पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी मोहिमेचे नाव हे समुद्रयान असे आहे. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या राज्य सरकारने राज्यपाल भवनाचे नामकरण जनभवन असे केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. तर पहा, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने राज्यपाल भवनाचे नामकरण हे जनभवन असे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राजेश अग्रवाल. तर पहा, राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. बॅसिलस सबटिलिसला कोणत्या राज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केरळ. तर पहा, केरळ या राज्याने बॅसिलस सबटिलिसला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्ये भारतात राहण्यासाठी कोणते शहर सर्वोत्तम ठरलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पुणे. तर पहा, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्ये भारतात राहण्यासाठी पुणे हे शहर सर्वोत्तम ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2026 पासून गुटखा आणि सर्व तंबाखू निकोटीनयुक्त अन्न उत्पादनावर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश हा दिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ओडिशा. तर पहा, ओडिशा या राज्य सरकारने जानेवारी 2026 पासून गुटखा आणि सर्व तंबाखू निकोटीनयुक्त अन्न उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश हा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुनेत्रा पवार. तर सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 34. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. तर पहा, मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना ही जी योजना आहे तर ती पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदे कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेस या संघाने संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदे जिंकलेले आहे. तर उपविजेता कोणता आहे? तर तो केरळ हा उपविजेता संघ आहे. प्रश्न क्रमांक 36. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 आर्यन वैष्णव. तर पहा, आर्यन वैष्णव हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 37. केंद्र सरकारने केरळ राज्याचे नाव बदलून काय करण्यास मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 केरळम. तर पहा, केंद्र सरकारने केरळ राज्याचे नाव बदलून केरळम असे करण्यास मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 38. 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प. तर पहा 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 39 जगातील पहिले AI शहर कुठे स्थापन केले जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बंगळुरू, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर जगातील पहिले AI शहर हे बंगळुरू या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे. बंगळुरू या शहरास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ते सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखले जाते बंगळुरू या शहरास. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या राज्यातील बालोद हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड. तर पहा छत्तीसगड या राज्यातील बालोद हा जो जिल्हा आहे तर तो देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे.